महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद असं विमान अपघातामध्ये निधन झालं आहे. संपूर्ण राज्यावरती मोठी शोककळा पसरली आहे आणि त्याच अनुषंगाने आता जुन्नर शहरामध्ये सर्व व्यापारी असोसिएशनने हॉटेल बंद पुकारला आहे. महाराष्ट्रातला आजचा हा काळा दिवस. खरं तर अजितदादा पवार यांनी 1991 सालापासून बारामती विधानसभेतून ते आमदार म्हणून प्रथमतः निवडून गेले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रामध्ये विविध विकास कामांच्या मुद्द्यावरती त्यांनी महाराष्ट्रामध्ये धरणं असतील, उपसा सिंचन असेल, कालवे असतील, अनेक त्यांनी प्रकल्प उभारले गेले. अशा या महाराष्ट्राचा कोहिनूर हिरा आज काळाच्या पडद्याआड गेलेला आहे. खरं तर अजितदादांचं स्पष्ट वक्तव्य होते ते. त्यांना प्रशासनाची कडक अशी पकड होती, अधिकाऱ्यांना त्यांची अशी वचक होती. असा नेता पुन्हा होणे नाही आणि ह्या नेत्याला खरंच आज महाराष्ट्र पोरका झालेला आहे. कारण महाराष्ट्रातील विकासाच्या बाबतीत असलेली किंवा त्यांच्या ज्या विकास जे धोरण आहे त्या धोरणाबाबत असलेला नेता आणि विकासाचा जो त्यांनी महाराष्ट्रभर काम केलं, खरं तर असा नेता होणे नाही आणि अचानक जाण्याने आज महाराष्ट्र पोरका झालेला आहे. अजितदादांनी त्यांच्या काळामध्ये अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री अशी अनेक महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली आणि ती खाती सांभाळत असताना त्यांनी अनेक विविध ग्रामीण भागामध्ये असेल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल, विविध विकास कामे त्यांनी त्यावेळेस केली. अनेक प्रश्न त्यांनी आपल्या माध्यमातून त्यांनी मार्गी लावले. आजही आपण पाहायला गेलं तर विमान अपघातात होत असताना दादांच्या ज्या फायली आहेत त्या फायली अशा कागद अशी साईडला पडली होती. याचा अर्थ आपला सांगून जातो की अजितदादा हे शेवटच्या याच्यापर्यंत देखील कामच करत होते आणि काम करत होते. जुन्नर तालुक्यामध्ये देखील आज आपण पाहू शकतो या ठिकाणी सर्व व्यापारी जे आहे त्यांनी बंद पुकारले आहे. शाळा कॉलेज जे आहेत त्या सर्वांना देखील आज शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे आणि राज्यामध्ये 3 दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे.